नमस्कार, मी संजीवनी. स्वागत आहे तुमचं आपल्या संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या चॅनलमध्ये आणि छोट्याशा या किचनमध्ये. तर आज मी बनवणार आहे मस्त आलू वांग्याची भाजी. आलू वांग्याची भाजी आपण लग्नात खातो ना, तशी मी तुम्हाला आलू वांग्याची भाजी करून दाखवणार आहे. आणि एकदम सोपी पद्धतीनं आणि एकदम गावरान पद्धतीनं आमच्या गावाकडे जशी भाजी बनवतात ना, तशीच बनवून दाखवतो तुम्हाला. तर चला, साहित्य काय काय लागते दाखवतो. आपल्या घरात जे साहित्य उपलब्ध असते आपल्याला तेवढ्याच याच्यात भाजी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी घेतले मी 4 आलू घेतले आणि 4 वांगे घेतले. त्याच्यासाठी घेतला मी मस्त कढीपत्ता. कढीपत्ता आपल्याला आवश्यक असते आलू वांग्याच्या भाजीत. लग्नात कढीपत्ता हा नक्की टाकतातच. यानंच आपल्याला मस्त स्वाद वाढते आपल्या भाजीचा आणि एकच नंबर आपली भाजी बनते. एक मोठा कांदा घेतला, अद्रकचा तुकडा घेतला, लसण घेतला, कोथिंबीर घेतली आणि आपल्या खोबऱ्याचे 2 तुकडे घेतले छोटे छोटे. अर्धा फक्त मी अर्धी वाटी हे घेतलं, शेंगदाणे घेतले मी अर्धी वाटी. आपल्याला अर्धीच वाटी शेंगदाणे घ्यायचे, जास्त काही घ्यायचे नाहीत, नाही तर मग काय होते गोल्डी गोल्डी भाजी होते. तर त्यासाठी घेतले मी 1 टमाटर, एक तेजपत्ता घेतला, एक आपलं चक्रफूल घेतलं, एक दालचिनीचा तुकडा घेतला, 2 लवंगा घेतल्या, 4 मिरे घेतले आणि अर्धा चम्मच जिरे घेतले. तर सर्वात आधी आपण काय करू, आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायच्यात, तर शेंगदाणे भाजून घेऊ. गॅस चालू करतो मी आणि भाजून घेऊ. आपले शेंगदाणे भाजेपर्यंत आपण मस्त टमाटर मस्त धुवून घेऊ. याला कशी माती गीती लागलेली असते, माशा गिशा बसलेल्या असतात, आपल्याला चकचक धुवून घ्यायचा आहे टमाटर. त्याच्याच बरोबर आपल्याला कढीपत्ता पण धुवून घ्यायचा आहे. कढीपत्त्यावर पण पाखरं गिखरं बसतात ना, त्याच्यासाठी आपल्याला कढीपत्ता पण मस्त चकचक धुवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला कोथिंबीर पण पाण्यानं चकचक धुवून घ्यायची आहे. कधी पण भाजीपाला वापरला तर आपल्याला आधी कापायच्या आधीच आपल्याला चकचक धुवून घ्यायचं असते. 1-2 पाण्यानं धुवून घ्यायचं. असंच अद्रकचा तुकडा पण आपल्याला पाण्यानं धुवून घ्यायचा आहे. अद्रकच्या तुकड्याला पण माती लागलेली असते. आपले शेंगदाणे पण भाजून झाले मस्त. आपल्याला कमी पावरवरच शेंगदाणे भाजून घ्यायचे, जास्त असे काळेशार करायचे नाही आहेत. आपल्याला थोडेसे असे डाग लागले की काढून घ्यायचे. मस्त असे कुरकुरीत असे खुसखुशीत झाले की आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर तोपर्यंत आपण कांदा घेऊ कापून. कांद्याचे फोत्र जे आहेत आपल्याला असे फोत्र काढून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला तुम्हाला मिक्सरातून काढायचं असलं किंवा पाट्यावर वाटायचं असलं त्या हिशोबाने तुम्ही जाळा बारीक कांदा कापू शकता. कारण की आपल्याला भाज्याचा आहे तो आपण वाटायचाच आहे, बारीकच करायचा आहे. त्याचं वाटणच बनवायचं आहे आपल्याला. तर कसंही कापला तरी चालते. आता भाजून घेऊ आपण कांदा. कांद्यावर थोडंसं तेल टाकून घेऊ. तेलानं काय होते, लवकर आपला कांदा भाजला जाते. आपल्याला मस्त असा लालसर होईपर्यंत, कांद्याचा वास येईपर्यंत, असा काळसर थोडासा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर तोपर्यंत कांदा भाजेपर्यंत आपण एका इकडे आपले जे आलू आहेत ते आलू पाण्यात टाकून ठेवू. कारण की याला जे माती लागलेली असते, आलू कशा जमिनीत उगतात ना, तर याला माती लागलेलीच असते. आपल्याला 5 मिनिटं आपल्याला असेच पाण्यात टाकून ठेवायचे आहेत हे आलू वांगे. तोपर्यंत कसं याची माती पण निघून जाते आणि चकचक होऊन जातात. खोबऱ्याचे तुकडे तुकडे करून घेऊ. आपल्याला खोबऱ्याचे तुकडे हे भाजून घ्यायचे आहेत. आणि आलू वांग्याची भाजी खरंच सांगतो तुम्हाला एकच नंबर होते. फक्त या पद्धतीनं बनवा तुम्ही. आणि काहीच भारी नाही आहे, एकदम सोपी पद्धत आहे. जशी लग्नात बनवतात तशीच आहे. फक्त आपल्याला थोडीशी मेहनत घ्यायची आहे. मेहनतही काय आहे, आपण जे भाजी रोजची बनवतो तेवढीच मेहनत आहे आपल्याला घ्यायची. कांदा पण आपला मस्त भाजलेला गेलेला आहे. तोपर्यंत मी लसणाचे तुकडे पण असे लसणाच्या जे कळ्या होत्या त्याचे पण फोत्र काढून घेतले. एवढा लसण घेतला मी. आता कांदा काढून घेऊ. कांदा पण असा लालसर मस्त काळसर होईपर्यंत मस्त असा घमघम घमघम वास येऊ राहिला काढून घेतला मी. आपण जे खोबरं कापलं होतं आपल्याला हे खोबरं पण आता भाजून घ्यायचं आहे. तवा तर आपला तपलेलाच आहे. त्याच्यासाठी मी खोबरं पण आता भाजून घेत आहे. थोडासा पावर वाढून घेतला कारण की थंड झाला आता थोडासा तवा आणि झटपट झाली पाहिजे, त्याच्यासाठी मी खोबरं म्हणजे गॅसचा पावर वाढवला आणि खोबरं भाजून घेत आहे. तर तोपर्यंत मी आता आपलं जे टमाटा आहे ते टमाटा पण कापून घेऊ. खोबरं भाजेपर्यंत टमाटर पण आपले एक साईड कापणं होते. तर आपल्याला टमाटर असं बारीक बारीक कापून घ्यायचं आहे. असं बारीक बारीक, जास्त जाडसर नाही कापायचं आहे आपल्याला. छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. आपला गॅस बंद करून घेऊ. आता खोबऱ्याचे तुकडे जे होते ते पण मस्त भाजल्या गेले, लालसर कलर आलेला आहे त्याला. आता काढून घेऊ एका प्लेटीतनी.
आपण जर थोडासा गरम मसाला घेतला तर तो पण आपण एका प्लेटीतनी आपण जी प्लेट घेतली त्याच्यात मी काढून घेऊ. तुम्हाला जर समजा थोडंसं भाजायचं असलं तुम्ही भाजू पण शकता. मी पण काही भाजलं नाही कारण की हे गरमच मसाला आहे आपला त्याच्यासाठी. तर हा जो संबार आहे हा संबार घ्यायचा आहे आपल्याला आणि हा अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे. आणि हे आपले शेंगदाणे पण मस्त आता थंडे झालेले आहेत ते पण आपल्याला याच्यातच घ्यायचे आहेत. चला आता वाटून घेऊ. सर्वात आधी आपण काय करू, हा अद्रकचा तुकडा जो आहे तो बारीक करून घेऊ कारण की याच्यातने थोडंसं जाडसरपणा राहते त्याच्यासाठी सर्वात आधी आपण हे वाटून घेऊ अद्रकचा तुकडा. अद्रकचा तुकडा बारीक झाल्याच्या नंतर आपल्याला हे जे थोडंसं जाड काही राहिलेलं असेल तर ते काढून घेऊ शकता तुम्ही, नाही काढलं तरी चालते. आता आपण जे हे गरम मसाला घेतला तर तो पण आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. असाच खोबऱ्याचा तुकडा पण आपल्याला असाच आधीच बारीक करून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा तुकडा जो असते तो कसा थोडासा जाडसर असते ना त्याच्यासाठी आपल्याला आधीच वाटून घ्यायचा आहे. हा लवकर वाटल्या जात नाही. आता आपलं जे साहित्य बारीक जे न होणार होतं ते आधी सर्वात आधी आपण वाटून घेतलं. आता जेवढं आपलं हे साहित्य आता सर्व वाटून घेऊ आपण एक साथ सर्व. कढीपत्ता जो घेतला होता आपल्याला कढीपत्ता वाटायचा नाही आहे, फक्त आपल्याला हा बाकीचा मसाला आहे जे साहित्य आहे तेच वाटून घ्यायचं आहे. कढीपत्ता आपल्याला फोडणीत टाकायचा आहे. आता हे असंच बारीक वाटून घेऊ. आता मस्त मी असा बारीक वाटून घेतला हा मसाला. पाहू शकता तुम्ही वाटण असं वाटून घेतलं. आपल्याला हे एक साईड काढून घ्यायचं आहे. आपल्याला पाट्टा काही आताच धुवायचा नाही आहे कारण की आपल्याला शेंगदाणे पण असेच वाटून घ्यायचे आहे. फोतरा सगटच वाटून घ्यायचे. जर शेंगदाणे कमी असतील तर तुम्ही या मसाल्यातच शेंगदाणे वाटू शकता, पण आता मी अर्धी वाटी घेतले शेंगदाणे त्याच्यासाठी मी अलग वाटू राहिली. तुम्हाला जर फोत्र काढायचे असले तर तुम्ही फोत्र पण काढू शकता, पण मी काढले नाही. फोत्रा सगट मस्त होते आपली भाजी. शेंगदाणे आपल्याला पाणी टाकूनच वाटायचे आहेत. असं पेस्ट झाली पाहिजे पाण्यासारखी. थोडं 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 असं पाणी टाकायचं आणि पेस्ट अशी वाटून घ्यायची. मस्त बारीक बारीक करून घ्यायची. जेवढं बारीक केलं आपण मसाला तेवढी आपली भाजी घटवट होते साजरी. आपल्याला पाटा धुवून घ्यायचा आहे. पाट्याला जे काय मसाला लागलेला असते तो पाण्यानं असा धुवून काढून त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे कारण की आपण ज्यावेळेस फोडणी देतो भाजीला त्यावेळेस आपल्याला या पाण्याचा वापर करायचा आहे. कापलेला टमाटा जो होता तो आपण एक साइड काढून घेऊ असा, कारण की आपल्याला आलू वांगे कापून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी. एक वेळ मस्त हे आलू जे आहेत आपण पाण्यात टाकून ठेवले होते, मुरत ठेवले होते. एक वेळ मस्त चांगले ते पाण्यानं धुवून घ्यायचे. हे पाणी फेकून द्यायचं आहे आपल्याला. आणि मस्त 2-3 ग्लास आपल्याला जेवढे आलू वांगे असले 2-3 ग्लास पाणी घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला वांग्याचं जो असं मागचं देठ असते ना हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. असं कापून फेकून द्यायचं आहे. आणि आपल्याला लगेच कापता बरोबर कधी पण वांगे काय करायचे, कापता बरोबर पाण्यात टाकून द्यायचे, नाही तर मग काय होतं काळे काळे पडतात ते. त्याच्यासाठी तुम्हाला उभे जर कापायचे असले तर तुम्ही उभे पण कापू शकता. आणि आपल्याला लगेच पाण्यात टाकून घ्यायचे आहे. मिठाचं पाणी घेतलं तरी पण चालते, नाही तर मग काळसरपणा येते आपल्या वांग्याला. फक्त एवढी ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवा की आपल्याला वांगे कापता बरोबर पाण्यात टाकायचे आहेत. तसेच आपल्याला सर्व वांगे कापून घ्यायचे आहेत. असे मस्त आपल्याला जसे आपण लग्नात वांगे कापतो तसे आपल्याला वांगे कापून घ्यायचे आहेत आणि असे पाण्यात टाकून घ्यायचे आहेत. आपल्याला आलू पण असेच कापायचे आहेत. हे पाशे 2 तुकडे केले की आणखी त्याला मधातून एक काप करून घ्यायचा आणि असे आपल्याला कापून घ्यायचे आहेत आलूचे. हे पण आपल्याला असेच पाण्यात टाकून घ्यायचे आहेत सर्व आलू. मी जसे कापले तसेच कापा तुम्ही. लहान मोठे आलू जसे तुम्हाला भाग करायचे तुम्ही करू शकता. आपल्याला फोडणी द्यासाठी साहित्य काय लागते सांगतो तुम्हाला. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला मिरची पावडर, हळद, गरम मसाला, मीठ आणि धने पावडर लागणार आहे. आणि तेल फोडणीसाठी तर तेल आपल्याला लागतेच. तर चला आता फोडणी देऊन देऊ आपण. सर्वात आधी तेल टाकून घेऊ. तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त जसं लागते तुम्हाला तसं तुम्ही टाकू शकता. आता मी इथंसा 2 माप तेल घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला जर जास्त भाजी असेल तर तुम्ही तेल पण जास्त वापरू शकता. जर कमी भाजी असली तुमची आलू वांगे कमी असले तर तेल पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तर सर्वात आधी आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आहे. आता तेल मस्त आपलं तपलं त्याच्यात मोहरी देऊ टाकून मस्त. आपली मोहरी मस्त तडतडी त्यातनी कढीपत्ता टाकून घेऊ. आपण जे कांदा लसणाची पेस्ट जे वाटली होती आपण ते पण टाकून घेऊ आताच लगेच. आणि आपल्याला हे मस्त पेस्ट आपल्याला तेलात मस्त अशी
आपल्याला मसाला पण मस्त असा भाजून घ्यायचा आहे तेलात. पाहू शकता तुम्ही मस्त लालसर होईपर्यंत मस्त असा खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर तोपर्यंत आपला हा मसाला होईपर्यंत आपण काय करू, हा जो आपला याचा पेस्ट आहे, शेंगदाण्याची जे पेस्ट आहे, आपण याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊ, कारण की आपल्याला हे जे पेस्ट आहे थोडीशी ओली करून घ्यायची आहे. हे झाली ना आता ओली, थोडीशी नशीन झाली तर आणखीन थोडंसं पाणी टाकलं तरी पण चालते. थोडीशी अशी बेसनासारखी करून घ्यायची आहे आपल्याला हे पेस्ट. आपला मसाला पण मस्त झाला, आपल्या मसाल्यानं पण मस्त असं तेल सोडलेलं आहे. आता काय करावं, लाईन गेली त्याच्यानं काही पद्धतशीर दिसून नाही राहिलं, पण तरी पण प्रयत्न चालूच आहे आमचा तुम्हाला चांगले असा व्हिडिओ दाखवायचा. तर आपली पेस्ट आपल्याला अशी टाकून घ्यायची आहे, याच्यातच या मसाल्यातच टाकून घ्यायची आहे. पावर वाढून घेऊ आपण थोडासा. आता पेस्ट आपल्याला शिजून घ्यायची आहे. हे थोडीशी आपल्याला शेंगदाण्याची पेस्ट मसाला मस्त भाजल्याच्या नंतरच टाकायचे आहे, कारण की शेंगदाणे कसे लवकर जळतात, त्याच्यासाठी मी शेंगदाण्याची पेस्ट नंतर टाकली. पाहू शकता तुम्ही कशी खालून लागू राहिले मस्त शेंगदाण्याची पेस्ट. आपले तेल पण सुटलं मस्त, शेंगदाण्याची पेस्ट पण झाली, मसाला पण मस्त आपला शिजला. आता त्याच्यात आपल्याला लगेच टमाटर जे आपण कापलं होतं ते टमाटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. टमाटर टाकल्याच्या नंतर आपल्याला फिरून घ्यायचं आहे. असंच आपल्याला टमाटर थोडा वेळ शिजायसाठी आपल्याला 2 मिनिटं झाकण ठेवून देऊ. 2 मिनिटं झाले, आता झाकण काढून घेऊ आपण. झाकण काढल्याच्या नंतर आपलं टमाटर जे आहे ते थोडंसं कसं शिजल्या गेलेलं आहे, असं दबू राहिलं आपल्या चम्मचनं. तर सर्वात आधी आपण काय करू, आता मिरची पावडर टाकून घेऊ. मिरची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता जेवढी घ्यायची. अर्धा चम्मच हळद घ्यायची आहे आपल्याला. मीठ चवीप्रमाणे घ्यायचं आहे आपल्याला. मीठ मी अर्धा चम्मच घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. गरम मसाला घ्यायचा आहे आपल्याला 1 चम्मच घ्यायचा आहे आपल्याला गरम मसाला. आणि धने पावडर घ्यायची आहे आपल्याला 1 चम्मच धना पावडर घेतली मी. आता सर्व साहित्य मी कढईत टाकलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. मिरची पावडर, हळद, मीठ, मसाला आणि धने पावडर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला लगेच मिक्स करायचं आहे. पावर मी कमी केला, कारण की शेंगदाण्याची पेस्ट लवकर खालून जळते, म्हणजे अशी लागते कढईत, त्याच्यासाठी मी पावर कमी करून घेतला. तुम्ही पण पावर कमी करून घ्या. आता आपल्याला आपलं जे हे मिरची पावडरचं जे साहित्य टाकलं आपण, मिरची पावडर, धने पावडर, त्याच्यात आपल्याला लगेच हे आपलं मसाल्याचं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता पावर वाढून घेऊ, कारण की आपण मसाल्याचं पाणी टाकलं ना, त्याच्यासाठी मी पावर वाढून घेतला. आणि आता मिक्स करून घेऊ चम्मचनं. असं मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला लगेच त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे, कारण की आपण पाणी टाकल्याच्या नंतर आपला जो हा मसाला असते हा थंडा झालेला असते, त्याच्यासाठी आपण झाकण ठेवून घेऊ आता. आणि या मसाल्याला 2 मिनिटं मस्त शिजू देऊ. असं झाकण ठेवलं मी. चला, आता आपली जे ग्रेव्ही होती, मसाल्याची जे ग्रेव्ही होती, ते आता 2 मिनिटं झाले. आता झाकण काढून घेऊ आपण. पाहू शकता तुम्ही किती मस्त तेल सुटलं आजूबाजूनं. मस्त एकच नंबर आपली मसाल्याची ग्रेव्ही तयार झाली. आता एक वेळ फिरून घेऊ आपण मस्त. फिरवल्याच्या नंतर आपल्याला याच्यात आलू वांगे जे आपण कापले होते ते टाकून घ्यायच्यात आपल्याला. पाहू शकता तुम्ही पाणी किती काळं काळं झालं ना, काळं काळं पाणी. पण वांगे हिरवे गारच राहिले आणि आपले आलू पण मस्त चांगलेच राहिले, पाहू शकता तुम्ही. नाहीतर मग काय होते, काळे काळे पडतात ना, काळे काळे. तर चला, आता आपण हे जे वांगे आणि आलू आहेत ते आपण या भाजीत टाकून घेऊ असे सर्व. आलू वांग्याची भाजी लग्नातली कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि जे मी भाजी करतो ना, ते खरोखर आलू वांग्याची भाजी लग्नातल्या सारखीच होते. नक्की तुम्ही पण ट्राय करून पहा. काहीच टाइम लागत नाही, एकदम अशी 10 मिनिटात भाजी होऊन जाते आपली. आणि आता आपण फिरवल्याच्या नंतर आपण जे भाजी फिरवतो ना, आपल्याला लगेच पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला, तुम्हाला किती पाणी लागते तर त्याच्यावर असते ते तुम्हाला भाजी किती लागते. तर मी जेवढं माझ्यासाठी, जेवढं माझ्या घरी जेवढी भाजी लागते मी तेवढं पाणी टाकतो. तर तुम्हाला किती पाणी टाकायचं तर तुम्ही पाणी टाकू शकता. किती मस्त झाली ना, असा मस्त वास येऊ राहिला, असं वाटलं लग्नातली भाजीच येऊ राहिली. आणि मला खरोखर लग्नातली भाजी वांग्याची लय आवडते. एवढी मस्त झाली, घटघट भाजी झाली आपली. तर चला आणखी थोडंसं पाणी टाकून घेतो.
आपली आलू वांग्याची भाजी जी होती, जेवढं पाणी टाकायचं तेवढं मी पाणी टाकून घेतलं. आता याले शिजेपर्यंत झाकण ठेवून देऊ. आलू वांग्याला शिजायला काहीच टाइम लागत नाही. असे बस 5 मिनिटांनी जराशी वाफ दिली की आपले आलू वांगे शिजून जातात. चला झाकण ठेवून देतो आता. मस्त अशी उकळी येऊ राहिली, लेस मस्त सुगंध वास येऊ राहिला, एकच नंबर. चला आता आपली आलू वांग्याची मस्त भाजी झाली. झाकण काढून घेऊ. पावर थोडासा कमी करून घेतो. झाकण काढून घेतो. मस्त घटघट आपली आलू वांग्याची भाजी झाली, एकदम लग्नासारखी. आता त्याच्यावरून थोडासा कढीपत्ता टाकून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ. झाली ना मस्त आपली आलू वांग्याची भाजी. आलू वांगे पण मस्त शिजले आणि एकदम अशी घट्ट घट्ट भाजी झाली. पाहू शकता तुम्ही किती मस्त झाली. नक्की ट्राय करून पहा. एकच नंबर मस्त लग्नातल्यासारखी भाजी होते. आता मला तर लयच भूक लागली बा. मस्त आलू वांग्याची भाजी मला खरोखर आवडते. आता मी मस्त जेवण करतो. नक्की हा व्हिडिओ, हा ब्लॉग, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि असेच सपोर्ट करा.